टीईटी घोटाळ्यातील आरोपी हा भाजपशी संबंधित तो एका नेत्याचे आर्थिक व्यवहार सांभाळतो. रोहित पवारांचा सनसनाटी दावा. नीट पेपर लीक प्रकरणाचा वाद शांत होत नाही. तोच महाराष्ट्रात MPSC औषध निरीक्षक भरती परीक्षेतील कथित गैरप्रकार आणि टीईटी घोटाळ्यावरून राजकीय वातावरण तापलेलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी पत्रकार परिषद घेत या प्रकरणी गंभीर आरोप केलेले आहे. टीईटी घोटाळ्यातील आरोपी हा भाजपशी संबंधित असून तो एका नेत्याचे आर्थिक व्यवहार सांभाळतो, असा सनसनाटी दावा रोहित पवार यांनी केलेला आहे. रोहित पवार यांनी म्हटले की MPSC पेपर लीक प्रकरण समोर आलेलं आहे. महाराष्ट्रात पेपरफुटी प्रकरण 2026मध्ये समोर आले. त्यात टीईटी, नीट आणि SRPFचा पेपर फुटलेला होता. FDAमध्ये औषध निरीक्षक पेपर लीक झालेला आहे. जर अशा प्रकारे पेपरफुटीमधून अधिकारी होणार असतील तर काही दिवसांपूर्वी खोकल्याच्या औषधाने 22 मुलांचा मृत्यू झाल्याचं समोर आलं होतं. अशा घटना अशा अधिकाऱ्यांमुळे घडणार. महाराष्ट्रात हे प्रकरण कसं घडलं तर नंदुरबारमध्ये कौटिल्य अकॅडमी नावाचा एक क्लास आहे. त्या क्लासमधून एका माणसाने पेपर लीक केला. MPSCचा पूर्ण पेपर फुटला असं म्हणता येणार नाही, पण पेपर सेट करणारी व्यक्ती फुटला. ज्याने पेपर फोडला त्या व्यक्तीने त्यांना पेपर दिले. त्यांना तो व्हॉट्सॲपच्या माध्यमातून पाठवत होता. 5 मिनिटांनी डिलीट करत होता. त्याने ज्याला पाठवले त्यातील एकाने त्याच्या मित्राला प्रश्नपत्रिका पाठवल्या होत्या. त्यातून हे प्रकरण समोर आले. आता मगाशी जेव्हा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार यांच्या पक्षाच्या कार्यालयामध्ये मी प्रेस कॉन्फरन्स घेत होतो, तुम्ही सगळ्यांनी मिळून एक पत्र हे लोकेश पाटलाचं का उर्फ गौरव पाटील, हा गौरव पाटील उर्फ लोकेश पाटील हा तसा एकच व्यक्ती आहे. यांनी हे पत्र जे पाठवलं आयोगाला याची कॉपी तुम्ही आम्हाला दाखवली. मी त्यावेळेस ती बघितली नव्हती. हे सगळं बघितल्यानंतर एक सगळ्यात महत्त्वाचं गोष्ट आहे की ऋषिकेश गांगर्डे नावाची जी व्यक्ती आहे, तो जेव्हा ही कंप्लेन केली होती या पाटलाली, याच्याबरोबरच ऋषिकेश गांगर्डेसुद्धा तुकाराम मुंडे साहेबांच्या ऑफिसला आला होता. त्याच्याचबरोबर MPSC आयोगालासुद्धा गेला होता. काही मिनिटापूर्वी ऋषिकेश गांगर्डे यांनी एक व्हिडिओ हा टाकलेला आहे. त्या व्हिडिओमध्ये त्यांनी सांगितलेले लोकेश पाटील उर्फ गौरव पाटील हा त्याचा मित्र आहे. त्याला थोडं धमकवलं, त्याला भीती दाखवली गेली म्हणून त्यांनी हे पत्र देऊन माघार घेतली. पण त्या पत्रामध्ये ऋषिकेश गांगर्डेचे सुद्धा नाव आहे आणि तो एक खरा अर्थाने युवा म्हणून आणि MPSC विद्यार्थ्यांचा विचार करत असल्यामुळे तो त्याच्या भूमिकेवर ठाम आहे. आणि त्यांनी सांगितलं की मी माझी कंप्लेन मागे घेतलेली नाही. आणि हे जर तुम्ही नीट वाचलं, याच्यामध्ये फार वेगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. याच्यामध्ये तो सांगतोय की महिनाभर मी तपास करत होतो आणि नंतर तो सांगतोय की मी चेष्टा करत होतो. त्यानंतर तो तुकाराम मुंडे साहेबांच्या ऑफिसला आला. हा पाटील, लोकेश पाटील का गौरव पाटील जो कोणी आहे, MPSCच्या कार्यालय मुंबईमध्ये आला. बरेच दिवस त्याच्यावर त्यांनी काम केलं आणि नंतर आत्ता कुठेतरी त्याच्यावर दबाव आल्यानंतर तो म्हणतो की मी चेष्टा करत होतो. याच्यावर कहर असा झाला आहे की त्यांनी असं लिहिलं आहे की आयोगाची 22 मार्च रोजीची परीक्षा झाल्यानंतर सदर प्रश्न टाईप करून 30 प्रश्नपत्रिका मी 20 मार्च रोजी ही पाठवली होती. म्हणजे 22 तारखेला टाईप केलं, 20ला पाठवली. कहरच आहे हा. देवापेक्षा मोठा झाला. त्याला टाईम ट्रॅव्हल करता येतं असं आपल्याला म्हणावं लागेल. आणि याच्यात तो स्वतः म्हणतो की याच्यामध्ये काही पेपर प्रश्नपत्रिका असलेल्या याच्यामध्ये काही प्रश्न हे मॅच झालेले आहेत. आमचं हेच म्हणणं आहे ना, जो क्लासेसचा प्रश्नपत्रिका होत्या त्यातल्या 100पैकी 90 प्रश्न हे आयोगाच्या प्रश्नाला मॅच झाले. हाच तर आमचा त्याच्यामध्ये मुद्दा आहे. त्यामुळे ऋषिकेश पाटील का गौरव पाटील हे काय आमच्यासाठी महत्त्वाचं नाही. आमच्यासाठी प्रश्न हा महत्त्वाचा आहे की या युवांना आता जी शंका वाटायला लागली आहे की MPSCचा पेपर हा फुटू शकतो, त्या शंकेचं निरसन होणं हे महत्त्वाचं आहे. म्हणून आता आम्ही सर्वजण भेटण्यासाठी आयोगाकडे चाललेलो आहोत. आयोगामध्ये कोण आम्हाला भेटेल हे आम्हाला आत्ता सांगता येणार नाही, पण पुढच्या 45 मिनिटापर्यंत आम्ही आयोगाला नक्कीच त्या ठिकाणी पोहोचू. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी.